कर्तृत्ववान आणि प्रशिक्षित युवा पिढी ही देशाच्या उज्ज्वल भविष्याचा कणा आहे। उच्च शिक्षणासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा पाया अत्यंत महत्त्वाचा असतो। ही गरज ओळखूनच पालकमंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या प्रेरणेने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी मिशन मॉडेल स्कूल ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला। मॉडेल स्कूल ही जी कन्सेप्ट आणण्यात आली की ज्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधांची उपलब्धता, साधारणतः 128 जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये ही व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली जाते आहे। आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये शिक्षक बांधवांना सुद्धा प्रशिक्षण देणं, वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान, ज्या पद्धतीने इंग्रजी मीडियमच्या शाळांमधनं शिक्षण दिलं जाते त्या कॉम्पिटिशनमध्ये आपले जिल्हा परिषदचेही विद्यार्थी टिकले पाहिजे, त्या स्पर्धेमध्ये पुढे आले पाहिजे, या भावनेतून हे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जात आहेत। जिल्ह्यातल्या 128 जिल्हा परिषद शाळांची निवड यासाठी करण्यात आली। त्यानंतर एक 22 सूत्री कार्यक्रम आखला गेला। यासाठी प्रत्येक तालुक्यातल्या शाळांची निवड लोकप्रतिनिधीच्या मदतीने गट शिक्षण अधिकारी यांनी केली। शाळा निवडताना काही निकष लावले गेले। जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळांना प्राधान्य देण्यात आलं। त्यामध्ये इयत्तावार वर्गीकरण केलं गेलं। शाळेला किमान भौतिक सुविधा असाव्यात यावर विचार केला गेला, जसं की शाळेची पक्की इमारत असावी, शाळेमध्ये क्रीडांगण असावं, शिक्षकांची संख्या पुरेशी असावी आणि ते उपक्रमशील असावेत। पालकमंत्री महोदयांनी डीपीसी अर्थात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या बाबींसाठी 2022-23 या वर्षात निधी उपलब्ध करून दिलाय, ज्यामध्ये टॅब पुरवठा, स्मार्ट टीव्ही पुरवठा, व्हर्च्युअल रियालिटी सिस्टीम, गेम्स आणि ॲक्टिव्हिटी किट याचा अंतर्भाव आहे। जिल्हा क्रीडांगण विकास कार्यक्रमाअंतर्गत या शाळांना क्रीडा साहित्य आणि ओपन जिम या सुविधाही देण्यात येत आहेत। तसंच डीपीसीच्या माध्यमातून अतिरिक्त वर्गखोली बांधकाम आणि शाळा इमारत दुरुस्ती इत्यादी कामं घेण्यात आली आहेत। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत कामं करण्यात येत आहेत, ज्यामध्ये शाळेसाठी किचन शेड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डा, मल्टी युनिट टॉयलेट, खेळांचं मैदान, संरक्षक भिंत, वृक्ष लागवड, पेव्हर ब्लॉक, शाळेकडे येणारे गुणवत्तापूर्ण रस्ते, शाळेच्या आवारातील बोरवेलचं पुनर्भरण, गांडूळ खत आणि नाडेप कंपोस्ट खताचा बेड तयार करणं या कामांचा समावेश आहे। 128 शाळांमध्ये 510 कामं मंजूर केलेली असून 286 कामं पूर्ण झाली आहेत आणि उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत। शिक्षण अधिक रंजक करण्याच्या उद्देशानं शाळांना गेम्स आणि ॲक्टिव्हिटी किट देण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये एक छोटा कोपरा वाचन कोपरा म्हणून विकसित केला गेला। त्यामुळे आज मुलांमध्ये वाचनाची आवड विकसित झाली आहे। खाजगी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही विविध हाऊसेस तयार करून त्याला लाल, निळा, हिरवा आणि पिवळ्या रंगाचे गणवेश CSRच्या माध्यमातून देण्यात आलेत। या हाऊसेसमध्ये अंतर्गत निकोप स्पर्धा कशी वाढीला लागेल आणि त्यातून विद्यार्थ्यांचा उत्कर्ष कसा होईल यावर देखील प्रामुख्याने भर दिला गेलाय। शिक्षकांनाही गणवेश दिला असून आता बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकही ब्लेझर घालून उपस्थित असतात। प्राणायाम आणि योग याची विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच ओळख करून देण्याच्या उद्देशानं शाळा सुरू होताना अनुलोम विलोम, आनापान आणि शाळा संपण्यापूर्वी अर्धा तास योगाभ्यास नियमितपणे करून घेतला जातो। दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची वाढ व्हावी या उद्देशानं विविध क्लब्सची सुद्धा स्थापना केली गेली, जसं की रीडिंग क्लब, चेस क्लब आणि म्युझिक क्लब। यामध्ये विद्यार्थ्याला ज्या कलेमध्ये रुची असेल त्या क्लबमध्ये सहभागी होऊन ते आपले कलागुण विकसित करू शकतात। या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातील नामवंत आणि प्रशिक्षित लोकांकडून, शिक्षकांकडूनही मार्गदर्शन मिळतं। त्यामुळे आज जिल्हा स्तरावर या शाळांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा, स्पेलिंग बी स्पर्धा आयोजित केल्या जातात।
स्टेप अप इंडिया फाउंडेशनशी टायअप करून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांचं इंग्रजी भाषेचं कौशल्य तसंच स्पोकन इंग्लिश सुधारण्यासाठी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश कार्यक्रम सर्व शाळांमध्ये राबवला जातोय. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष वाढीच्या दृष्टिकोनातून त्यांची ठराविक अंतरानं आरोग्य तपासणी करण्यात येते आणि ती माहिती त्यांच्या हेल्थ कार्डवर भरून दिली जाते. शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं हेल्थ कार्ड तयार करण्यात आलंय. विद्यार्थ्यांमधून चांगले अधिकारी निर्माण व्हावेत या उद्देशानं या विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षा तसंच स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यासाठीची पूर्वतयारी करून घेतली जाते. बिल्डिंग ॲज लर्निंग एड म्हणजेच बाला या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या परिसरातील भिंती, झाडं यावर अभ्यासक्रमासंबंधित विविध चित्र रेखाटून विद्यार्थ्यांची अध्ययन उर्मी वाढवण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे विद्यार्थी स्व अध्ययनामध्ये शिक्षण घेऊ लागलेत. प्रत्येक मॉडेल स्कूलनं स्वतःची एक परसबागही विकसित केली आहे. या बागेमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांचं उत्पादन घेतलं जातं, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सकस पोषण आहारामध्ये त्याचा समावेश करण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसंच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळी स्वच्छ सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येतोय. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 400 शिक्षकांना भविष्यकालीन शिक्षण या विषयावर प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचं शालेय शिक्षणाचं मूल्यांकन करणाऱ्या पिसा, नास आणि असर या विविध पातळ्यांवर आपली चुणूक दाखवण्यासाठी आम्ही तयार करत आहोत. या सर्व शाळांचं गुणवत्ता सर्वेक्षण नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली विविध समितींच्या माध्यमातून करण्यात येतं. शिक्षकांनी आपले अनुभव इतर शिक्षकांबरोबर सामायिक करावेत या उद्देशानं दर मंगळवारची चर्चा या उपक्रमाअंतर्गत सर्व शिक्षकांशी ऑनलाईन चर्चा केली जाते. त्याचबरोबर शालेय स्तरावर मुख्याध्यापक आणि शिक्षकांची दर शनिवारी एक साप्ताहिक बैठक होते, जिथे केलेल्या कामांचा आढावा घेणं आणि पुढील आठवड्यासाठी काही नवीन उपक्रम सुचवणं याविषयी चर्चा केली जाते. सध्या 128 शाळांमध्ये हे काम सुरू आहे. ज्या शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा शाळांना विशेष पारितोषिकं देऊन गौरवण्यात येणार आहे. आमचे जिल्हा परिषदचे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये याचे अतिशय दूरगामी परिणामकारक रिझल्ट त्या ठिकाणी संपूर्ण राज्य पातळीवर नाशिक जिल्ह्याच्या या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे दिसून येतील. काही गावांमध्ये आता पालक त्यांच्या पाल्यांना इंग्रजी मीडियमच्या शाळेंमधनं काढून आता आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश द्यायला घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की हा प्रकल्प किंवा हे अभियान त्या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होताना दिसून येत आहे. आजच्या शिक्षित आणि सुसंस्कारित विद्यार्थ्यांच्या खांद्यावरच उद्याच्या उज्ज्वल भारताच्या भविष्याचा भार असणार आहे. विद्यार्थ्यांनी हा भार समर्थपणे पेलून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार होणं हेच मिशन मॉडेल स्कूलचं उद्दिष्ट आहे. ही नवी पिढी उद्याचा सामर्थ्यशाली भारत घडवेल यावर आमचा नितांत विश्वास आहे.